के खिलाफ पुलिस ने अपना शिकंजा कसना शुरू कर दिया है। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के ऑपरेशन थंडर के तहत नवीन कामठी पुलिस को एक बड़ी कामयाबी मिली है। पुलिस के अनुसार नशा मुक्त समाज बनाने के संकल्प के साथ शुरू की गई इस मुहिम के दौरान पुलिस ने न्यू एरखेड़ा के संविधान चौक पर एक संदिग्ध दुपहिया सवार को रोका। पुलिस को मिली गुप्त सूचना के आधार पर जब बजाज पल्सर MH49 BY 3419 को रुकवा कर तलाशी ली गई तो पुलिस के भी होश उड़ गए। पकड़े गए आरोपी की पहचान अजय राधेलाल सोनानी के रूप में हुई है, जिसकी उम्र मात्र 28 साल है। पुलिस ने आरोपी के पास से 2 जिप लॉक बैग में 3 ग्राम MD पाउडर मिला है। पुलिस ने ड्रग्स के साथ साथ एक मोबाइल फोन और दुपहिया वाहन समेत कुल 90,000 का माल जब्त किया है। आगे की जांच नवीन कामठी पुलिस कर रही है। पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत आम्हाला गुप्त माहिती काढण्याचं आमचं काम चालू होतं। हद्दीमध्ये कुठे अंमली पदार्थाची विक्री होत आहे किंवा कसे आम्हाला माहिती मिळाल्यावरून येरखेडा या ठिकाणी एक इसम आहे अजय राधेलाल सोनानी हा बाहेरून MD हे अंमली द्रव्य आणून तो विक्री करत आहे अशी माहिती मिळाली आम्हाला। त्या आधारे आम्ही आमचे तपास पथकातील API यादव आणि स्टाफसह सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। तर त्याच्या झडतीमध्ये आम्हाला 3 ग्राम MD हे मिळाले त्याच्याकडून। त्याचबरोबर एक मोबाईल आणि त्याच्याकडे एक दुचाकी वाहन असा 90,000चा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून ताब्यात घेतला आहे। आणि यामध्ये त्यांनी हा माल कुठून आणला होता आणि ते कोणाकोणाला विक्री करणार होता याबाबत आम्ही तपास करीत आहोत। आज माननीय न्यायालयासमोर त्याला आम्ही हजर करणार आहोत आणि त्याची पोलीस कोठडी घेणार आहोत। काय वाटतं सर या गुन्ह्यासंदर्भामध्ये या MD संदर्भामध्ये काही टोळी वगैरे कामठी शहरामध्ये सक्रिय आहे का? या पूर्वी ऑपरेशन थंडर अंतर्गत आपण बऱ्याच कारवाई केलेल्या आहेत कामठी शहरामध्ये, परंतु आपल्याला जशी माहिती मिळत आहे त्याप्रमाणे आपण ही कारवाई केलेली आहे। कुठेही कामठी शहरामध्ये कोणालाही कोणत्या नागरिकांनाही याबाबत अंमली पदार्थाबाबत काही माहिती मिळत असेल तर त्यांनी पोलिसांना तात्काळ कळवावे अशी मी आवाहन करतो।